नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नावर। तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट माहिती समजणार आहे। आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना आणि विधवा महिलांच्या योजनेचे पैसे यामध्ये समाविष्ट आहेत। गेल्या काही दिवसांपासून लाभार्थ्यांकडून वारंवार विचारणा होत आहे की ऑक्टोबर महिन्याचे हप्ते खात्यात कधी जमा होणार आहेत। त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने नुकतीच 2000 रुपयांची घोषणा केली आहे। या घोषणेप्रमाणे पहिला हप्ता ऑक्टोबर महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे या महिन्यात पैसे मिळणार की नाही याबद्दलची शंका आता तरी दूर झालेली आहे। पण या ठिकाणी लाभार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पैसे हळूहळू टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे बँक पासबुक तुम्ही तपासत राहा आणि तुमच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा पाठवण्यात येतील। ते मेसेजसुद्धा तुम्ही रोजच्या रोज चेक करत राहा। जर ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांना हप्त्याबद्दल नक्की विचारा। जर तुम्हाला हे शक्य नसेल, जर अधिकारी तुम्हाला सहकार्य करत नसतील किंवा काही अडचण असेल, तांत्रिक टेक्निकल अडचण असेल तर तुम्ही समाज कल्याण कार्यालयात जाऊन तिथे सुद्धा संपर्क साधू शकता आणि तिथे सुद्धा योजनेविषयीची माहिती विचारू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता यावेळेस लाभार्थ्यांच्या खात्यातील पैसे थोड्या उशिराने जमा होणार आहेत। पहा, लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या अकाउंटमध्ये जो पैसा येणार आहे त्या पैशाला आता थोडासा उशीर लागणार आहे। आता याच्या मागे कोणती महत्त्वाची कारणं आहेत ते सुद्धा आपण थोड्या वेळात समजून घेऊ, फक्त 2 मिनिटात समजून घेऊ। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता त्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच तयार झाला आहे की हे पैसे उशिरा का जमा होत आहेत। जर सरकारने आधीपासून 1500 रुपये नियमितपणे दिलेले आहे तर आता त्यावर 2000 रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे, पण प्रत्यक्षात पैसा काही वेळेवर पोहोचत नाही। आता दवाखान्याची बिलं असतील, किराणा किंवा भाजीपाला घ्यायचा असेल, मुलांच्या शाळेची फी भरायची असेल, अशा प्रत्येक ठिकाणी पैसा लागतोच, पैशाशिवाय काम होत नाही। आणि जर तो उशिरा आला तर लाभार्थ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होते, म्हणजे तुमच्या अडचणी वाढतात। त्यामुळे लोक विचारतात की पैसे उशिरा मिळाले तर त्याचा खरा उपयोग तरी काय। आता यासाठी लाभार्थ्यांनी काय करायला हवं? आता यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही नक्कीच करू शकता। आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे खात्यात पैसे जमा झालेत का हे तुम्ही वेळोवेळी रोजच्या रोज चेक करत राहा, त्याबद्दलचा SMS तुम्हाला नक्कीच येईल। दुसरं महत्त्वाचं काम लक्षात घ्या बांधवांनो, अशा योजनांचे पैसे उशिरा आले तरी त्याचं नियोजन करून आपण आपलं महत्त्वाचं काम करू शकतो। आता नियोजन कसं करायचं तर तुम्ही ज्या तुमच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांना प्राधान्य द्या, त्या आधी करा। जसं औषध, घर खर्च आणि शिक्षण, याच्यासाठी तुमच्या जवळचा पैसा वापरा। आणि जर पैसे अपेक्षेपेक्षा जास्त उशिराने मिळाले तर थेट संबंधित कार्यालयात किंवा अधिकृत हेल्पलाईनवर तुम्ही चौकशी करू शकता। पहा, सरकारने तशी सुविधा करून दिलेली आहे। आता सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळण्यासाठी शासनाचा निर्णय 22 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाला होता आणि त्यानंतर ते पैसे खात्यात जमा झाले। पण आता ऑक्टोबर महिना सुरू आहे। आता ही गोष्ट झाली सप्टेंबर महिन्याची, परंतु सध्या तर ऑक्टोबर महिना चालू आहे। आज तारीख 25 आली तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून शासनाकडून कोणताच निर्णय प्रसिद्ध झालेला नाही। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांची चिंता वाढलेली आहे। आता तुम्ही विचार करत असाल, सरकारने जर 2500 रुपयांच्या अनुदानाची घोषणा केलेली आहे, पण जर निर्णय झालेला नाही, फक्त घोषणा झाली आहे, तर ते पैसे आपल्या खात्यात कसे येणार? आता वस्तुस्थिती सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। वस्तुस्थिती अशी आहे की फक्त घोषणा झाली तरी त्याचा थेट फायदा आपल्याला होत नाही। शासनाचा निर्णय झाल्याशिवाय बँकांना पैसे पाठवले जात नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप वेळ थांबावं लागतं। आता यात सगळ्यात जास्त त्रास होतो तो साध्या सरळ लाभार्थ्यांना, ज्यांना हा पैसा रोजच्या खर्चासाठी तातडीने गरजेचा असतो। म्हणून मित्रांनो, आता तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की घोषणा आणि शासन निर्णय या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एकदा शासन निर्णय झाला की प्रक्रिया सुरू होते, फक्त घोषणेच्या आधारावर प्रक्रिया सुरू होत नाही। म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका। दररोज अधिकृत संकेतस्थळावर तपास करा किंवा आपल्या स्थानिक कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याजवळ जितकेही पैसे असतील त्या सगळ्या पैशांचं चांगल्या पद्धतीने नियोजन करा। आधी ज्या सगळ्यात गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे औषधं, घर खर्च आणि मुलांचं शिक्षण, यासारख्या गरजेच्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्या। आणि निर्णय जाहीर होताच
पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येऊन पडतील, त्यामुळे तुम्ही थोडासा संयम ठेवा. आता हे पैसे उशिरा का येतात यामागे काही ठराविक टप्पे असतात. आता ते समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात आधी जोपर्यंत राज्य सरकारकडून अनुदानाबद्दल घोषणा होत नाही आणि त्यावर शासन निर्णय अधिकृतपणे प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. आणि यानंतरचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. हा झाला आपला पहिला टप्पा. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पैसे जमा होण्याची तारीख प्रसिद्ध करतो. आणि ही तारीख घोषित झाल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 दिवसांच्या आत हळूहळू रक्कम तुमच्या खात्यामध्ये यायला लागते. आता मागच्या महिन्यात याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. शासन निर्णय जाहीर झाला तर 5 तारखेला, पण वेबसाईटवर अपडेट उशिरा झाला, म्हणजे 8 ते 9 तारखेला अपडेट झाला. आणि त्यानंतर पोर्टल थोड्या वेळासाठी बंदसुद्धा झालं आणि शेवटी 11 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागले. म्हणूनच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्व टप्प्यांमधून गेल्यावरच पैसे तुमच्या खात्यात येऊन पडतात. घोषणा झाली म्हणून लगेच पैसे मिळतील असं कधीच होत नाही. शासन निर्णय, वेबसाईट अपडेट आणि बँकेच्या प्रक्रिया या सगळ्या पूर्ण झाल्या की पैसा जमा होतो. त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा, संयम ठेवा, अधिकृत वेबसाईटवर नेहमी लक्ष ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. शासन निर्णय जाहीर झाला तरी प्रत्यक्षात पैसे लगेच खात्यात जमा होणार नाही. यंदा तर शासन निर्णयच उशिराने जाहीर होत आहे. अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा शासनाकडनं झालेली नाही. निर्णय जाहीर झाला की वेबसाईटवर तो लगेच अपडेट होईल आणि त्यानंतरच पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे या महिन्यात पैसे थोडे उशिरा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट, राज्य सरकार, सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून सध्या नवीन तपशील मागवले जात आहेत. आता लक्षात घ्या बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जात आहे. काही ठिकाणी तर लाभार्थ्यांकडून पुन्हा कागदपत्र मागवली जात आहे. त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही तुमची कागदपत्र डबल जमा करा, परत जमा करा, आणि ती सुद्धा अपडेट केलेली. आता या कागदपत्रांमध्ये समावेश होतो आधार कार्ड, UDID कार्ड आणि बँकेचं महत्त्वाचं तुमचं पासबुक. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल आणि तो सुद्धा अतिशय गतीने. त्यामुळे तुम्ही संयम ठेवा आणि जर तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कागदपत्र मागवली जात असतील तर ती तुम्ही तात्काळ सादर करा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक कार्यालयातूनच तुम्हाला मिळेल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि शासन निर्णय वेबसाईटवर अपडेट झाला की पैसे तुमच्या खात्यात आलेच म्हणून समजा. काही तालुक्यांमध्ये अनुदानाचे पैसे लेट येत आहेत आणि यामागे एक इम्पॉर्टंट कारण आहे, ते म्हणजे लाभार्थ्यांच्या याद्या विभागाकडे वेळेवर पोहोचत नाहीत. आणि जोपर्यंत प्रत्येक तालुक्याच्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी विभागाकडे जात नाही तोपर्यंत राज्य सरकार किंवा संबंधित विभाग निधी किती लागेल हे निश्चित करू शकत नाही. त्यामुळे शासनाचा उशिरा निर्णय होतो. संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली तर काही तालुक्यांमध्ये कागदपत्र लवकर जमा झाल्याने याद्या एकदम तातडीने तयार झाल्या आणि विभागाकडे पाठवण्यात आल्या. त्याचवेळी काही तालुक्यांमध्ये अजून कागदपत्र मागवलेली नाहीत आणि काही ठिकाणी तर जून-जुलै महिन्यात जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच याद्या पाठवल्या जात आहेत. म्हणूनच काही ठिकाणी पैसे लवकर येत आहेत तर काही ठिकाणी लेट होत आहे. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की विभागाकडून शासन निर्णय जाहीर होईपर्यंत प्रत्यक्ष पैसे मिळणे अशक्य आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे कागदपत्र मागवली गेली असेल तर तुम्ही ती लवकर सादर करा. जर तुमच्या तालुक्यात अजून काहीही मागवलं गेलेलं नाही तर तुम्ही पेशन्स ठेवा, संयम ठेवा, शांत राहा. सर्व काही विभागाच्या प्रक्रियेनुसार होत आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांवर आधी काम पूर्ण झालेलं आहे त्यांनाच थोडा वेगाने फायदा भेटणार आहे. काही तालुक्यांमध्ये नव्याने फॉर्म मागवले जात आहेत तर काही ठिकाणी आधीच्या कागदपत्रांवर प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी परिस्थिती तुम्हाला वेगवेगळी दिसते. त्यामुळे लाभार्थ्यांना कधी पैसे मिळतील हे सांगणं थोडंसं कठीण आहे, थोडंसं संदिग्ध आहे. आता तुमच्याकडे प्रश्न असू शकतो, तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की आमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कागदपत्र जमा करायची आहेत का? आता याचं उत्तर म्हणजे फक्त त्या ठिकाणी जेथे विभागाने फॉर्म किंवा कागदपत्र मागितले आहेत तेथेच जमा करणं आवश्यक आहे. जर तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात मागवली असतील तर तुम्ही तात्काळ जमा करा आणि जर मागवली नसतील तर तुम्हाला त्याची गरज नाही. काही तालुक्यांमध्ये आधीच्या जमा केलेल्या फॉर्मच्या आधारेच प्रक्रिया चालू आहे तर काही ठिकाणी नव्याने डॉक्युमेंट्स मागवले जात आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक तालुका किंवा जिल्ह्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असू शकते.
सगळीकडे एकसारखा नियम लागू होत नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे असा प्रश्न असल्यास स्थानिक तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना थेट विचारू शकता. तुम्ही स्वतः जाऊ शकता किंवा जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता किंवा तुमचा कोणता प्रतिनिधी असेल, नगरसेवक असेल किंवा सामाजिक संघटनेचा एखादा पदाधिकारी असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धाही तुम्ही माहिती मागवू शकता. फक्त त्या परिस्थितीतच तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील. जर त्याची गरज नसेल तर डोक्याला थोडासुद्धा ताण घेण्याची गरज नाही आहे. तुमच्या आधीच्या 1,500 रुपयांच्या हप्त्यासारखेच जे पैसे येणार आहेत ते ॲटोमॅटिक तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडतील. फक्त योग्य माहिती मिळाल्यानंतरच पुढचे पाऊल उचला. यावेळेस संजय गांधी निराधार योजनेचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे थोडे लेट येणार आहेत, कारण जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत अधिकृतरित्या कोणतीच तारीख निश्चित करता येत नाही. त्यामुळे सध्या खात्यात पैसे कधी येणार याबद्दलची 100% अचूक माहिती सांगणं शक्य नाही. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात हा प्रश्न येतोच. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. ज्यांना या योजनांची माहिती हवी आहे त्यांना लिंकच्या माध्यमातून सहज मार्गदर्शन मिळेल. अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून योग्य माहिती वेळेवर पोहोचवली तर लाभार्थ्यांना मोठा फायदा होईल. आता पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी या व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला दाबून ठेवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.